हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत हे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे पालक पनीर. तर इथे मी अमूलचं पनीर वापरते, मलाईचं मोठा पॅक वापरते मी हा. तर इथे मी काजू घेतलेत, जवळपास 10-12 काजू आहेत. त्यानंतर इथे 4 मी मिरच्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर. हे मी सगळं वाटणात घालणार आहे. आणि इथे मी 4 मोठे कांदे घेतलेत, एकदम मोठे नाही आहेत, म्हणजे थोडे मीडियम म्हणा. आणि 1 ते 1.5 टोमॅटो घेतला आहे. कारण पनीर आपलं जरी आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याची ॲसिडिटी कमी करण्यासाठी, कारण थोडासा तो हा असतो, ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी आपण हा टोमॅटो त्याच्यामध्ये, म्हणजे आंबट, थोडक्यात आंबट पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून त्याचं ते कमी प्रमाण होईल ॲसिडिटीचं. म्हणून त्याच्यामध्ये मी हा 1.5 टोमॅटो घेतला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण आंबटपणा घालणं गरजेचं आहे. तर मी आता हे सगळं मिक्सचर, म्हणजे हे काजू मी वाफवून घेतलेत पाण्यामध्ये, साधे आपले भाजके काजू, ह्याचे साधा काजूगर आपला. तर तो मी भिजत घालून चांगला आता हे करून घेतला आहे, उकळवून घेतला आहे. बघू शकता इथे नरम झाला आहे छानपैकी. तर आता हे याची मी पेस्ट करून घेते आणि हे छानपैकी बारीक चिरून घेते. आणि त्याचबरोबर ह्याचे आपण पनीरचे पण मस्तपैकी पातळ पीस करून घेऊया, बारीक बारीक छोटे छोटे. चला आधी सर्वात प्रथम आपण पेस्ट घेऊया. तर आता इथे बघू शकता छानपैकी मस्त असा आपला पालक वाटून झालेला आहे आणि पेस्ट पण मस्त छान झाली आपली. इथे बघू शकता, इथं पेस्ट आपली झालेली आहे तयार. इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही पेस्ट म्हणजे ह्यामध्ये घातला तरी चालेल किंवा ह्याची वेगळी पेस्ट करून घेतला तरी चालेल, पण मी असं चॉप करून घालते. ह्याची चव छान लागते, म्हणजे व्यवस्थित ते एकवटून, जशा आपल्या नॉर्मल भाज्या ग्रेव्हीच्या होतात तसंच छान. तुम्हाला मी दाखवेन टेक्स्चर त्याच्यानंतर. इथे पनीरचे असे छानपैकी क्यूब करून घेतलेले. हे 200 ग्रॅम मी पनीर वापरलं आहे ह्यामध्ये. आणि इथे आलं लसूण पेस्ट आहे. त्यानंतर इथे हळद, गरम मसाला, आपला रेग्युलर लाल मसाला. इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे, कारण पंजाबी डिशेसमध्ये जर आपण कसुरी मेथी वापरली तर त्याचा एक फ्लेवर आणि त्याचा एक स्मेल छान येते पदार्थांना. आणि आपलं मीठ घेतलं आहे. तर आपलं भांडं छानपैकी इथे तापतं आहे, ज्यामध्ये आपण करणार आहोत रेसिपी ते. तर सर्वात आधी आपण तेल घालूया. तुम्ही तुमच्या आवडीने, काही जणं म्हणजे जे नॉर्थ इंडियन आहेत ते त्यामध्ये तूपही वापरतात किंवा बटर वरून गार्निशिंगला. तर आपण आपलं साधं रेग्युलर व्हेजिटेबल ऑइल वापरणार आहोत. तर चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण चांगला मस्तपैकी कांदा टोमॅटो मी एकत्रच टाकला आहे भाजायला, जेणेकरून दोन्ही पण आपले छान व्यवस्थित भाजले पाहिजेत. कारण इतर वेळी मी टोमॅटो नंतर टाकते, पण आज मी ह्यासोबतच घातला आहे, कारण आपल्याला दोन्ही इन्ग्रेडियंट्स छान भाजून घ्यायचे. आता इथे मी जवळपास 1.5 चमचा हळद, 1 चमचा मसाला घेतला आहे लाल पूर्ण भरून माझा तिखट मसाला, आणि इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे सगळं मिश्रण आपण छानपैकी असं परतून घेऊया. छानपैकी तेल सुटेपर्यंत परतूया. आता ह्यामध्ये आपण आपली पालक पेस्ट केलेली आहे ती घालूया आणि छानपैकी ढवळून मिश्रण घेऊया. आणि हे पण आपण मिसळून घेऊया पाण्याने. तर आता आपण हे आपलं मिश्रण छानपैकी ढवळून घेऊया. मी हा पालक उकडवून घेतलेला नाही आहे. तुम्ही मीठ टाकून किंवा किंचित सोडा टाकून उकडवून घेऊ शकता. मी हा कच्चाच घेतला आहे. आता हा शिजल्यावरती ह्याचा रंग चेंज होणार आहे, म्हणजेच आता हा ग्रीन दिसतो, हा थोडासा ह्याला काळपट कलर येईल, कारण त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा पालक जरी नुसता तुम्ही साफ करून जरी ठेवलात तरी तो लगेचच काळा पडायला सुरुवात होते. त्यामुळे पालक कधी पण आणल्या साफ करून लगेचच वापरावा, नाहीतर तो हवेतील ऑक्सिजनशी त्याच्याशी जर संपर्क आला
तर त्याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचं हे लोहा म्हणजे काळा पडतो तो. तर इथे आता तुम्ही बघू शकता हळूहळू पालक आपला कलर चेंज करेल. तर आता ह्याला मंद आचेवर आपण शिजत ठेवूया. तर हे बघा कांदा टोमॅटो घातलेले आहेत, हे पण आपले आता छान शिजतील त्याच्यामध्ये. पण हे असे दिसतात, पण ते एकदम आपण जर पेस्ट करून घेतली तर हे एकदम असं पिठल्यासारखं दिसतं. म्हणजे मला स्वतःला आवडत नाही, म्हणून तुम्ही पेस्ट करून टाकलात तरीही चालेल, फाईन पेस्ट करून, किंवा ते भाजून नंतर पेस्ट केलात तरीही चालेल. ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता हे छानपैकी आता कलर बदलतो आपला पालक बघा. इकडे एका साईडला पालकाने कलर जो शिजतोय तो कलर बदलायला सुरुवात केली आणि हा वरचा अजून हिरवा आहे. तर पनीरचंही तसंच आहे. पनीर तुम्ही फ्राय करून पण घेऊ शकता, शॅलो फ्राय, आणि नंतर मग पूर्ण मीठ वगैरे सगळे मसाले घालून नंतर मग शेवटी टाकून शिजवलात तरी चालेल. पण आता सध्या मी कच्चेच म्हणजे असेच टाकते वरनं. मटर पनीरमध्ये पण मी असंच टाकते वरून, आणि ह्याच्यामध्ये पण. कारण कसं आहे, पनीर इथे उडतं त्याने तितका वेळ पण नसतो मला टिफिनमुळे तो परतून घ्यायला. खरं चव छान लागते त्याची. तर आता हे सर्व शिजल्यावरती मग मी हे पनीर आणि गरम मसाला टाकून घेणार आहे. तोपर्यंत आता हे शिजत आल्यावर मी मीठ घालणार आहे यामध्ये. आता इथे मी जरा झाकण लावून त्याला एक 10 मिनटं शिजवते पालकाला, आणि मग आपण त्यामध्ये हे पनीरचे तुकडे घालूया. मीठ आणि कसुरी मेथी मी घालून घेतली आणि गरम मसाला. तर मी यामध्ये पनीर टाकून घेतलं होतं, पनीरचे पीस, आणि मी चवीसाठी थोडी किंचित साखर टाकली होती. तर यामध्ये मी पनीर टाकलं होतं. तर आता बघू शकता कडेने पण आपलं तेल सुटलं आहे आणि छानपैकी आपलं, याचा अर्थ छान आपली ही भाजी रेडी आहे पालक पनीरची. तर माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू.